तुम्ही जे काही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करतात ते गुंतवणूक जाते कुठं आणि तुमची गुंतवणूक ती कशी वाढती हे सगळ्यात मित्रांनो महत्त्वाचा विषय आहे. मग ह्यासाठी मग आपल्याला आपली पैशाची गुंतवणूक होती कुठं आणि ती गुंतवणूक कशा पद्धतीने वाढते ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एका गोष्टीचा रोल असतो की तो रोल म्हणजे कोणाचा असतो की ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. हे मित्रांनो ही एक अशी गोष्ट आहे की या माध्यमातूनच तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णपणे मॅनेजमेंट ह्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जी काही म्युच्युअल फंडमध्ये योग्य त्या पद्धतीचा जो काही डिसिजन घेण्याचा तुमचा प्रयत्न असतो त्यासाठी तुम्ही ज्या फंडमध्ये किंवा ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार की ते फंड कोणत्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं आहे हे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या अशा कोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत की पूर्णपणे ज्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शन करू शकतो हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला आपलं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके तर चालेल. तर ॲक्च्युली बघतो आपण ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे AMC म्हणतो. ॲसेट म्हणजे काय प्रॉपर्टी, मॅनेजमेंट म्हणजे काय की पूर्णपणे जे काय मॅनेजमेंट म्हणजे नियोजन आणि कंपनी म्हणजे जे काय एखादा बिझनेस कंपनी एक जस्ट तुमच्या लक्षात येईलच कंपनी म्हणजे एक आपल्या ॲसेटला आपल्या प्रॉपर्टीचं नियोजन करणारी कंपनी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. म्हणजे आपण समजा महिन्याला एक 5,000 ते 10,000 रुपयाची जर SIP सुरू करत असेल तर ती ज्या फंडमध्ये जाते की त्या फंडच्या माध्यमातून त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे आपले पैसे जात असतात आणि ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये वेगवेगळे फंड मॅनेजर असतात की ते फंड मॅनेजर आपल्या पैशाची गुंतवणूक कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी व्हायचं हा निर्णय घेत असतात. त्यामुळे मित्रांनो आपण पूर्णपणे ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत किंवा ज्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू म्हणजे केलेली आहे तो फंड किंवा ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी त्याचा आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड किती आहे, त्याचं आत्तापर्यंत बॅकग्राऊंड किती आहे आणि त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा परफॉर्मन्स किती आहे ह्याही गोष्टी बघणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आपण आपल्या भारतात बघायला गेलं तर एक 53 ते 55 ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत की जी पूर्णपणे सेबीच्या आणि पूर्णपणे RBIच्या पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं एकदम वर्किंग करत आहेत. मग यामध्ये 53 ते 55 ज्या काही ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत यामधल्या एक टॉपच्या 10 ते 15 ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या तुम्ही निवडायला पाहिजेत आणि त्या 10 ते 15 ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचे फंडचे ऑब्जेक्शन आहेत किंवा त्या फंडचे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा इंटेन्शन आहेत त्या फंडचे इंटेन्शन तुम्ही लक्षात घेऊन तुमचं जे काय तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल गोल काय आहे ह्या गोष्टी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या फंडचं ऑब्जेक्टिव्ह आणि तुमचं स्वतःचं इन्व्हेस्टमेंटबद्दल ऑब्जेक्टिव्ह ह्या गोष्टी मित्रांनो मॅच होणं गरजेचं आहे. म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे काही फंड निवडतात ते फंड चांगले एक 10 ते 15 टॉपच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे जर असतील तर तुमची इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीचे वेल परफॉर्मन्स करू शकते. कारण की त्याचं कारण काय ज्या काही पूर्ण रेप्युटेबल ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत की त्यांचा पूर्णपणे रिसर्च अँड ॲनालिसिसवर म्हणजे त्यांचं पूर्णपणे एकदम टीम जे काय आहे त्यांचा आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड किंवा त्यांचं जे काही साईज आहे AUMची ॲसेट अंडर मॅनेजमेंटची ही एकदम जास्त असल्यामुळं त्यांचे पैसे पूर्णपणे आपल्या पैशाला चांगल्या पद्धतीची ग्रोथ मिळू शकते त्यांच्या माध्यमातून. मग आपण बघतो की आपण आज SBI बँक घ्या किंवा HDFC बँक घ्या किंवा वेगवेगळ्या बँक ऑफ इंडिया अशा बँकेमध्ये पैसे ठेवायला आपण घाबरत नाही. मग त्या बँकेच्याच ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे किंवा म्युच्युअल फंडमध्ये ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून बँकेच्या आपण का घाबरतो हा एकदम महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. त्याचं कारण काय की आपल्याकडं कुठेतरी फायनान्शियल अवेअरनेस आपल्या महाराष्ट्रात म्हणजे कमी आहे की ज्या तुलनेत लोकांना जसं सेव्हिंग अकाउंटचं महत्त्व माहिती आहे तसं डीमॅट अकाउंटचं महत्त्व माहीत नाही. मग तसं लोक जसं बँकेमध्ये सेव्हिंग करतात तसंच म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही बँकेमधली सेव्हिंग तुमची कशी पूर्णपणे सेफ राहते. SBI बँकेत केलेली सेव्हिंग ही पूर्णपणे जशी सेफ राहते तसंच तुम्ही SBIच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सेम तशीच सेफ राहणार आहे. फक्त विषय काय की बँकेमध्ये पैसे आपण एकदम कॉन्फिडन्सली ठेवू शकतो आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या फंडमध्ये ठेवू शकत नाही. त्याचं कारण काय की पूर्णपणे लॅक ऑफ अवेअरनेस. मित्रांनो माझं एकच काम आहे की चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ते बँक आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही कुठंतरी एकच आहे आणि पूर्णपणे दोन्ही गोष्टी गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनमध्ये वर्क होतात. त्यासाठी तुम्हाला जसं बँकेमध्ये पैसे ठेवतात त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवण्याचाही तुम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही तेवढं कम्फर्टेबल तुमची कम्फर्ट झोन त्या लेवलची झाली पाहिजे. मग ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा सगळ्यात महत्त्वाचं जे काही ऑब्जेक्टिव्ह असतं की आपले जे काही इंडियन GDP आहे किंवा म्हणजे इंडियन इकॉनॉमी आहे ह्या इंडियन इकॉनॉमीच्या वाढत्या GDPनुसार आपले ते ॲसेट मॅनेजमेंट कंपनी वेगवेगळ्या ॲसेट ॲलोकेशन करून इन्व्हेस्टमेंट करत असते. मग त्यामुळं आपण जर आपल्या देशावर आपल्या स्वतःच्या भारत देशावर जर आपला पूर्णपणे ट्रस्ट असेल, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर जर आपला पूर्णपणे विश्वास असेल तर आपण आपल्या देशाच्या इकॉनॉमीवर पैसे लावू शकतो. मग हे पैसे देशाच्या इकॉनॉमीवर जर पैसे लावायचे असेल तर म्युच्युअल फंड हा एकदम एकमेव असाच मार्ग आहे की ज्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट आपल्या म्हणजे प्रगतशील देशाचा
प्रगतशील देशाचा तुम्ही स्वतः कुठेतरी भाग बनवू शकतात. आपले देश ज्या पद्धतीने किंवा देश देश ज्या ग्रोथनी आपल्या देशाची वाढ ज्या पद्धतीने होत आहे, तसंच आपल्या देशाच्या वाढीसोबत तुमचे पैशाची वाढ झाली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही तुमचे पैसे चांगल्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे चांगलं फंड सिलेक्शन करून योग्य त्या पद्धतीची तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्या. तुम्हाला जर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी हा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतला एकदम सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, परंतु अशा भरपूर काही गोष्टी आहेत म्युच्युअल फंडमध्ये, की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये की ज्या तुम्हाला माहीत पाहिजेत. मग फक्त एकच आहे की इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन तुम्ही घ्या. तुम्हाला जर म्युच्युअल फंडबद्दल किंवा ह्या इंडस्ट्रीबद्दल ज्या काही क्वेरीज आहेत किंवा ज्या काही अडचणीज आहेत, तुम्ही ती कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला विचारा किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा. आम्ही स्क्रीनवर नंबर देतो की त्या नंबरवर कॉल करा. आमची टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंटबद्दल मार्गदर्शन किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल पूर्णपणे नॉलेज आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल. थँक्यू. धन्यवाद.